मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पार्थ पवारांकडून 1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खरेदी। पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमिनीवरून अमेडिया कंपनीवर आरोप। स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरले। पुणे जमीन व्यवहार प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही, माझ्या नावाचा वापर करून चुकीचं काम होत असल्यास पाठिंबा नाही, मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी। पार्थ पवारांवरच्या आरोपांवर अजितदादांनी हात झटकले। 3 ते 4 महिन्यांपूर्वी कानावर आलं होतं तेव्हा सांगितलं होतं काही चुकीचं करू नका अशा सूचना दिल्या होत्या। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून अजित पवारांची प्रतिक्रिया। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी प्राथमिक चौकशीचे आदेश। अनियमितता आढळल्यास कडक कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। तहसीलदार दुय्यम निबंधकाचं तात्काळ निलंबन। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवर गुन्हा दाखल। सरकारची दिशाभूल करून मुद्रांक शुल्कात चुकीच्या पद्धतीने सूट दिल्याचा आरोप। पार्थ पवारांविरोधात मात्र तक्रार नाही। पुणे जमीन व्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झाला, पण पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचं नाव वगळलं। प्रकरण उघडकीस आल्याच्या 24 तासात सरकारकडून जादूचे प्रयोग, अंबादास दानवेंची टीका। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी समिती गठीत, मुद्रांक शुल्क चुकवल्याप्रकरणी तपास होणार। 7 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश। तहसीलदार सांगतोय की सहीच केली नाही मग व्यवहार होऊ शकत नसेल तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी आली? सरकारने स्पष्टीकरण द्यावं। पार्थ पवारांवरील आरोपांनंतर सुप्रिया सुळेंचा सवाल। कोणतंही चुकीचं काम किंवा घोटाळा केला नाही, अंबादास दानवेंच्या आरोपांनंतर पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण। अधिकची माहिती देण्यास मात्र पार्थ पवार यांचा नकार। भिवंडी जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून शिवसेनेला युतीचा प्रस्ताव। कपिल पाटलांच्या सूचनेनंतर जिल्हाध्यक्षांनी घेतली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बिहार दौऱ्यावर। बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे मैदानात। भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू आज मुख्यमंत्र्यांना भेटणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील खेळाडूंचा सत्कार होणार। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आज 3रा दिवस। उद्धव ठाकरे आज नांदेड, परभणी आणि हिंगोलीतील शेतकऱ्यांशी संवाद साधणार। वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण। गृहमंत्री अमित शहांचा लेख। केंद्र सरकारकडून देशव्यापी कार्यक्रमांचं आयोजन। वोट चोरीनंतर भाजपचा खत चोरीचा एपिसोड। सिल्लोडमध्ये 250 रुपयांची बोगस खतं, 1150 रुपयांच्या शासकीय खतांच्या बॅगेत। अंबादास दानवेंचा भाजपवर आरोप। नेत्यांचं नाव सांगण्याचं भाजपच्या वरिष्ठांना आवाहन। रेल्वे रुळावरून चालणाऱ्या 5 जणांना लोकलनं उडवलं, दोघांचा मृत्यू, 1 जखमीवर उपचार सुरू तर दोघांना डिस्चार्ज। सँडस रोड रेल्वे स्थानकावरील घटना। रेल्वे मोटरमन आंदोलनाचा गर्दीच्या वेळी प्रवाशांना फटका। मी घरी बसून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती। फडणवीसांच्या आश्वासनांची ऑडिओ क्लिप ऐकवत उद्धव ठाकरेंचा घणाघात। तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरेंचा दौरा, फडणवीसांची टीका। मुंबई पुण्यासह राज्यभरात थंडीची चाहूल। पुढील 2 दिवसात तापमानात मोठी घट होणार, हवामान खात्याचा अंदाज। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।